उभे विनीत नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज मी घेऊन आलेली आहे आषाढी एकादशीचं थोडंसं फोटोशूट केलेलं आहे। तर त्याविषयी थोडासा व्हिडिओ आहे, तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता व्हिडिओ बघूया। आषाढी वारी भक्तीचा महासागर, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेतील एक अत्यंत पवित्र वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे आषाढी वारी। तो फोटोशूट करत आहे ओम आणि मी करत आहे माझा व्लॉग आणि आमच्यासोबत मेकअप आर्टिस्ट पण आहे। आजचा दिवस माझ्या मनासाठी फार खास आहे, कारण आज आषाढी एकादशी आणि या पवित्र दिवशी मी करत आहे माझं एक वेगळंच फोटोशूट। फोटो नाहीत फक्त, हे आहेत भक्तीचे, श्रद्धेचे आणि स्वतःशी जोडलेपणाचे क्षण। आजचा पोशाख केवळ साज शृंगार नाही, हा आहे माझ्या संस्कृतीचा अभिमान। या गजऱ्यामध्ये सुगंध आहे भक्तीचा, या साडीच्या पदरात दडलेले आहे संतांची शिकवण आणि टाळामध्ये आहे मनाचं एकाग्रनाद। वारी चालत नाही मी, पण मन चालतं। टाळ्यांच्या ठेक्यात मी हरवते, अभंगाच्या शब्दात मी स्वतःला सापडते। ती एक मुलगी आहे, पण विठोबाची खरी भक्त, जी सजते पण दिखाव्यासाठी नाही, तर विठोबाच्या स्वागतासाठी। एका मुलीला फोटोशूट करताना एवढा भक्तिभाव कसा येतो? माझं उत्तर सोपं आहे, ती श्रद्धेने नटते, स्टाईलने नाही। या फोटोशूटमध्ये ती केवळ एक छायाचित्र मॉडेल नाही, ती आहे एक वारकरीण, विठोबावर प्रेम करणारी एक साधी मुलगी। वारीत पूर्वी पुरुषच दिसायचे, पण आज ती त्यात चालत आहे। तिचं रूप आहे पारंपरिक, पण तिचं मन आहे पुरोगामी। ती विठोबाची भक्त आहे, पण तिचं अस्तित्व विसरलेली नाही। तर हे होतं आज आषाढी एकादशी स्पेशल फोटोशूट। या दिवशी फक्त पोज केल्या नाहीत, तर मन उघडून ठेवलेलं आहे। श्रद्धेने सजलेली ती, विठोबाच्या ओढीने चाललेली ती चालते विठोबाच्या दिशेने, कारण तिथेच आहे तिच्या आत्मशांतीचा ठाव। आषाढीच्या रंगात रंगलेली मी, विठोबाच्या ओढीने चाललेली मी। टाळाच्या ठोक्यात माझं मन गुंतलंय, भक्तीच्या वाटेवर मी हळूच चालतीये। नऊवारीचा पदरा, फुलांचा गजरा, ही माझी साधेपणाची ओळख आहे। फोटोशूट नाही, हा भक्तीचा एक प्रवास आहे, जो माझ्या हृदयाशी जोडलेला आहे। फोटोशूट होतो म्हणालो हो, पण आम्ही काय गप्प बसणारे होय? फुगडी खेळली, ताड वाजवलं आणि विठोबाच्या नावानं मस्त मस्ती केली। या फोटोमध्ये आमचा आनंद कैद झालाय आणि मनात फक्त भक्तीचाच गारुड। आषाढी वारी म्हणजे चालणं नाही फक्त, ते असतं हसणं, खेळणं आणि विठोबाच्या ओढीत मनाचं बालक होणं। हाच होता आमचा फोटोशूट स्पेशल दिवस, भक्ती प्लस मस्ती। कारल्याची रावली, जगताची माऊली, तुझी ते रूप मी तुझे गुमान, श्रद्धेची सावली काळजाला भाव। तर काय झालं, फोटो काढत आम्ही एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर मोडमध्ये गेलो। इथेही क्लिक, तिथेही क्लिक, अगं थांब, पोज बदल। आणि इतक्यात आम्हाला दिसली एक सुंदर जागा, झाड, सावली, मोकळं मैदान आणि आम्ही म्हणालो बस, हाच आहे पंढरपूरचा सिनेमा सेट। पण तिथेच एक
कितकुल नजरेस पडलं. सगळीच थांबली. एक मेंबरीनं अगदी स्लो मोशनमध्ये ओरडलं, ऐक किटकुल भूतच वाटतंय. विठोबा पुढे चालत होता आणि आम्ही किटकुल मागं पडत होतो. वारीत भक्ती मिळाली, फोटोमध्ये पोज मिळाली आणि त्या जागी भीती पण खूप मस्ती पण मिळाली. तर फोटोशूटमध्ये एकदम सिरियस मोमेंट होता. सगळ्या पोजमध्ये एकसंधपणा पाहिजे होता. आणि मी माझ्या छोट्या बहिणीला म्हटलं, अगं बाई हात जोड, विठोबा पुढे उभं राहा शांत. आणि ती काय करते, ती तर अगदी हिरोईन स्टाईल पोजमध्ये उभी. हात जोडायचं म्हणलं तर तिने हात डोक्यावर नेले. शांत उभं राहा म्हटलं तर ती एका पायावर वळली. म्हणजे विठोबा पुढेही तिने आपली स्टाईल सोडली नाही. ती म्हणते भक्ती स्टाईलमध्येच करायची असते. माझी छोटी बहीण ती ऐकत नव्हती, पण ती स्वतःची वाट बनवत होती. आम्हाला वाटायचं ती मिसगाईड झाली आहे, पण ती आपल्या भक्तीचा इंस्टाग्राम पोस्ट शोधत होती. सांगितलं एक, ती करत होती दुसरंच. पण तिला पाहून आम्ही सगळ्यांच पोज विसरलो आणि हसतच बसलो. तर आता तुम्ही बघाच की त्या किटकुलची काय मजा होती. दोन होते, दोन किटुकले होते काळे दोन किटुकले होते. वैशी शूटिंग निघाली मला माहिती आहे. तर आता आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप फोटो घ्यायचं ठरवलं, पण त्यात पण हिचे थोडे थोडे नाटकं चालूच होते. आणि येथे बाजूलाच पाळणे होते, म्हणून तिचा मूड थोडा ऑफ झालेला होता, कारण की तिला त्या पाळण्यांवर खेळायचं होतं. आणि हा मधूनच एक रस्ता आहे, आजूबाजूला झाडे आहेत, तर इथे पण आम्ही थोडंसं शूट काढलं होतं. उभी काढू का? फोटोशूट, विठोबाचं नाव, भक्तीचा रंग, हे सगळं चालू होतं. आम्ही घरी जात होतो आणि वाटेतच दिसली एक छोटीशी जागा. पाळणे झुलताना आणि वाऱ्यात गुंजणाऱ्या लहानपणीच्या आठवणी. माझ्या लहान बहिणीने तो पाळणा पाहिला आणि डोळे चमकले. ती धावत गेली आणि मग काय, आम्ही दोघी बालपण पुन्हा सुरू झालं. त्या क्षणी विठोबा पुढं भक्तिमय मन एक क्षणात लहानसं झालं आणि पाळण्यात हरवलं. घरी चाललो होतो, पण त्या पाळण्यात क्षणभर आयुष्य थांबवलं आणि आम्ही दोघी पुन्हा एकदा निव्वळ खेळायला लागलो. सो असा आम्ही लुक केलेला होता आणि आमची फोटोग्राफी काढून आता झालेली आहे. तर आता आम्ही चाललो आहोत घराकडे. आता आम्ही निघालो आहोत घराच्या दिशेला. आणि हे बघा आमची छोटी रखुमाई काय करते. हे हिची आली तेव्हापासून असे येडेचाडे चालूच आहेत. पता नाही क्या क्या करती रहती. तो अब हम जा रहे हैं और ये देखो इधर फोटोग्राफर अकेले अकेले जा रहा है. सकाळपासून आलो होतो, बघूच शकता. हा आहे आमच्या शाळेचा नजारा. हे आहे आमची शाळा. आम्ही कैद झालेला आहो CCTV कॅमेऱ्यामध्ये. सो ये इधर देखो. कुठचे माय काढणं माय काढणं. स्वतः धावत धावते तुम्हालाही आणते. हे चांगला निघाला. हा जमला.
खालूनच पाहिजे ना. बंद होते. आणि आता इथे आम्ही थोडंसं फोटोज बघण्यासाठी बसलेलो आहोत. आणि इथे थोडीशी स्कूटी पण चालवलेली आहे, बघू शकता. माझ्या बहिणीला एक चक्कर पाहिजे होता स्कूटीचा, तर मग आम्ही दोघींनी ग्राउंडमध्येच एक चक्कर आणला. तर आज एवढंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा प्लीज.